नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा व्हिडिओ खूप पॉवरफुल आहे, कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी कुठे ऑफिशियली दिसत नाही पण सिस्टममध्ये अस्तित्वात आहे. मित्रांनो, तुम्ही लिस्टबद्दल ऐकलं असेल, ज्यात नाव येतं आणि फायदा मिळतो. पण आज आपण बोलणार आहोत इनव्हिजिबल लिस्टबद्दल. हो, इनव्हिजिबल लिस्ट ही अशी लिस्ट आहे ज्यात तुमचं नाव ऑफिशियली दिसत नाही, पण सिस्टम इंटरनली तुम्हाला कॅटेगराईज करतो. मित्रांनो, सिस्टम प्रत्येक युजरला 3 कॅटेगरीमध्ये ठेवतो. पहिली स्ट्रॉंग एलिजिबल, दुसरी रिस्की एलिजिबल, तिसरी होल्ड किंवा डाऊट. आता फरक बघा. स्ट्रॉंग एलिजिबल सगळं परफेक्ट, फास्ट प्रोसेस, कमी डिले. रिस्की एलिजिबल थोडे इश्यूज, डिले पॉसिबल. होल्ड किंवा डाऊट मिसमॅच, इनॅक्टिव्ह, प्रोसेस थांबतो. मित्रांनो, प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तुम्हाला माहीतच नसतं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, म्हणून कन्फ्युजन तयार होतो. मित्रांनो, आता क्वेश्चन, तुम्ही स्वतःला कसं ओळखणार? सिंपल. तुमचं पेमेंट रेग्युलर येत आहे? स्ट्रॉंग. कधी येतं कधी नाही? रिस्की. काहीच येत नाही? होल्ड. मित्रांनो, हा सेल्फ चेक खूप इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट स्टेप. जर तुम्ही रिस्की किंवा होल्डमध्ये असाल, लगेच KYC चेक करा, बँक अकाउंट व्हेरीफाय करा, मोबाईल ॲक्टिव्ह ठेवा. आणखी एक हिडन पॉइंट, सिस्टम पॅटर्न पाहतो. जर तुम्ही अचानक इनॅक्टिव्ह झाला तर तुम्ही रिस्कीमध्ये जाऊ शकता. मित्रांनो, म्हणून कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. हा इनव्हिजिबल गेम आहे, पण रिझल्ट रिअल आहे. आजच स्वतःची कॅटेगरी ओळखा आणि इम्प्रूव्ह करा.